नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप। गेल्या काही दिवसांपासून एक महत्त्वाचा विषय तुम्हाला बोलायचा आहे, पण मला वेळ मिळाला नाही। त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मी काही काळ बाहेर होतो आणि त्या मुद्द्यावरती, त्या विषयावरती म्हटलं हात घालायचा, कधी ना कधीतरी बोललं पाहिजे। कारण ज्यांना तुम्ही महायुती म्हणून, ज्यांना तुम्ही हिंदुत्ववादी सरकार म्हणून निवडून दिले, त्यातला एक असा सिक्का आपले अजितदादा पवार हे ज्या प्रकारे त्यांना घेतलंय ना, किंवा ज्या प्रकारे त्यांची सगळी विचारधारा आहे, तर ते काही सांगायची तुम्हाला गरज नाही आहे। अजित पवार साहेब फक्त आणि फक्त सत्तेसाठी आता ते किती वेळा इकडच्या तिकडे गेले आणि किती वेळा पक्ष बदलला आणि किती वेळा शपथा घेतल्या ते आपल्याला सांगायची गरज नाही आहे। पण हे अजितदादा पवार काल सांगतायत की ज्या कुठल्या ट्रकांमधून गाया बिया जनावरं जी कोणी कापायला किंवा कत्तली करायलाच नेत आहेत ना, एवढे चोरून आणि कुठली विक्री चालते या महाराष्ट्रामध्ये, हे सगळे गोत्या हे कत्तलखाने भरण्यासाठी, हे कसाई भडवे यांच्या सुऱ्यात चालण्यासाठी, यांच्यावरती सगळ्या गोष्टी म्हणजे यांच्या मागे धावण्यासाठी अजित पवार आमचे सांगतायत की याच्या पुढे कोणताही गोरक्षक कोणत्याही गाडीला हात लावणार नाही, फक्त पोलीसच त्या सगळ्या गोष्टी हाताळतील। मग एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही आमच्या धर्माचं काम करायचं नाही, आम्ही आमची गोरक्षा करायची नाही। आमची गाई जर कापली जात असेल तर आम्ही काय फक्त बघत बसायचं, पोलिसाला फोन लावायचा? बरं, हे पोलीस पण अर्धे मॅनेज होणार आहे। या अजित पवारांनी कुणाला कुरवाळण्याचं काम करताय, जरा फडणवीसांनी एकनाथ शिंदेनी लक्ष द्यावं। तुम्ही ज्या हिंदुत्वाच्या गोष्टी करताय ना, त्यातला तुमच्यातलाच एक माणूस ज्या सगळ्या गोष्टी मुस्लिम तुमच्या मतदारांसाठी जे काही खुश करण्याचे प्रयत्न चाललेत आणि ज्या काही वल्गनात्मक गोष्टी केल्या जात आहेत ना, त्या आम्ही सहन करणार नाही। आमची गाई कापली जाते, ट्रकच्या ट्रक भरून आमची वासरं नेली जात आहेत, दिवसा ढवळ्या मुंड्या कापल्या जातात। माझी कालचीच व्हिडिओ आहे माझी, त्या सगळ्या गोष्टी पाहून माझी तळपायाच्या मस्तकात गेली। मी अनेकांना सांगितलं की जिथं जिथं काही गोष्टी होतील तिथं जे काही हिंदुत्ववादी जी कोणी लोक आहेत, जे कोणी आमदार असतील, त्यांच्या कानांपर्यंत हे पोचवा। पण एका अशा संघटनेमधले म्हणजे अजित पवारांचं आणि हिंदू संघटनांचं कुठेही काही घेणं देणं नाही। बरं, हे शरद पवारांच्या पक्षातले, त्याच्यामुळे इथं अजित पवारांचा हिंदू संघटनांना किंवा हे करण्याचा, कुरवाळण्याचा काही संबंधच नाही। ते नेहमी विरोधातच, फक्त सत्तेत अर्थमंत्री आहेत म्हणून आपले चिकटलेत, नाही तर त्यांची हिंदूंविषयी त्यांना काय एवढं हे नाही आहे। त्यांची मतं मुस्लिम आहेत, त्याच्यामुळं ते नेहमी अशा काहीतरी गोष्टी करतील। तो कुरेशी समाज जाऊन काय त्यांना भेटला की आमचं बीपचं काय एक्सपोर्ट इम्पोर्ट काय कमी झालं की यांना खायला मिळेना, मग खायला मिळेना तर काय तुम्हाला खायचं देखा। आमच्या गायांवरती काय, आमच्या धर्माच्या गोष्टींवरती तुम्हाला काय एवढा राग येतो? तुम्ही आमचं कापायचं आणि आम्ही तुम्हाला मुभा द्यायची। आणि आमच्या अजित पवार सांगणं, अजित पवार साहेब, आम्ही जर महाराष्ट्रातली जनता तुम्हाला मतदान करून निवडून आणू शकते ना, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही हिंदू पुढच्या वेळेला तुम्हाला सत्तेच्या बाहेर काय, सत्तेमध्ये देखील ठेवू शकत नाही। अजित पवारांनी संपूर्ण हिंदूंची माफी मागितली पाहिजे। जिथे एकनाथ शिंदे त्यांच्याच महायुतीतले गाईला गोमातेचा दर्जा देतात की हे आमचा महाराष्ट्राचा काय ते दर्जा देतात कसला तरी गोमातेला, आणि इकडे अजित पवार सांगतात की कसायांना किंवा तुम्ही कोणी हात लावायचा नाही, ते पोलीस बघून घेतील। पोलीस काय बघतील? पोलिसाच्या खिशात काय टाकलं तर पोलीस अशीच गाडी सोडून देईल। हे आम्ही सहन करणार नाही। आणि अजित पवारांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी की तुम्ही सरळ हिंदूंना चॅलेंज करताय। त्या फडणवीसांनी देखील ही गोष्ट लक्षात ठेवावी की अजित पवारांनी काय करावं आणि काय नाही करावं हिंदुत्ववादी सरकारामध्ये, तुम्ही जरा ठरवा। जर आम्ही तुमच्यासाठी गळे फाडत बसतोय, आम्ही तुमच्या बाजूने लोकांना आव्हान करतोय की आमचं हिंदुत्ववादी सरकार, आणि तुम्ही जर असल्या गेमा करत असाल, तुम्ही जर असले खेळ करत असाल आणि आम्हाला काय कळत नाही असं समजत असाल, तर हे चालणार नाही। त्यामुळे अजित पवारांना कुठे ना कुठेतरी मला असं वाटतं समज द्यावी आणि आमची गोरक्षा आणि आमच्या या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही पडू नये। तुम्हाला काय कापायचं, गाय सोडून बाकीचं सगळं कापा, आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही आहे। पण आमच्या धर्माच्या कोणत्या जर प्रतीकावर तुम्ही हल्ला करत असाल तर ही गोष्ट आम्ही सहन करणार नाही, एवढं फक्त लक्षात असावं।